प्रत्येक गृहिणीना स्वतःचं आपण करायचंच, की आपले स्वतःचे कलागुण तर जोपासायचे, पण आपल्या मुलांनाही संस्कार द्यायचे. नमस्कार, माझं नाव विजया राजेंद्र जाधव. माझं बालपण अगदी आनंदात आणि सुखात गेलं. म्हणजे असं मला कशाचीच कमी नव्हती. आम्ही सगळी भावंडं, आई-वडील आमचा असा परिवार होता आणि सगळ्यात मोठी मी होती आणि माझे वडिलांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस. तर माझं माहेर आहे जुन्नरमध्ये. सावरगाव हे गाव आहे माझं आणि माझं सगळं बालपण मुंबईमध्ये गेलं. माझं शिक्षण 12वी झाल्यानंतर लगेच माझं लग्न झालं आणि लग्न होऊन मी एका मोठ्या कुटुंबात आली. म्हणजे माझं जुन्नर हे माहेर आणि मंचर हे सासर आणि लग्न झाल्यानंतर एकत्र कुटुंबामध्ये आली. पूर्वी मला एकत्र कुटुंबाची काही म्हणजे असं अ, माहिती नव्हती. पण इथे आल्यानंतर सगळी माणसं एकत्र, चुलत सासू-सासरे, सगळे नंदा वगैरे सगळ्या एकत्र आम्ही राहत होतो. पण त्यामुळे मला एक असा फायदा झाला, की त्यांची स्वयंपाक करण्याची पद्धत, त्यांचे मसाले बनवण्याची पद्धत आणि दिवाळी फराळ हे सगळं आम्ही खूप जवळून बघितलेलं आहे. माझी 2 मुलं होईपर्यंत आम्ही मोठी फॅमिली एकत्र होतो आणि जशी फॅमिली वाढत गेली, तसे आम्ही एक-एक डिव्हाईड होत गेलो. 2006 मध्ये आम्ही सेपरेट झालो पूर्ण फॅमिलीमधून. तर त्यानंतर त्यावेळेस मी ठरवलं, की आपण काहीतरी करायचं आणि माझे मिस्टर फार्मासिस्ट आहेत. ते आमचं मेडिकल आहे. तर ते मेडिकलमध्ये असल्यामुळे ते सकाळी जायचे, ते रात्री 11-12 वाजताच यायचे. मुलं लहान होती आणि मला माझ्याकडे भरपूर वेळ होता. तर काय करायचं? तर मला त्या एकत्र कुटुंबामध्ये जे जेवण बनवणे, मसाले बनवणे, ते जे मला शिक्षण मिळालं होतं, एका अर्थी आपण असं बोलूया, तर ते मला इथे कामाला आलं. मुलं सांभाळत मग मी एका ना पतपेढीमध्ये कलेक्शनचं काम सुरू केलं. माझा मुलगा तेव्हा नर्सरीमध्ये होता. मुलाला घेऊन मी दुपारच्या वेळेस मुलगी शाळेत गेली, की मी सगळं मंथली कलेक्शन करायची आणि अनेक बायकांच्या घरी जायची. तर घरी गेल्यानंतर मग आता 100 आम्हाला ₹3 मिळायचे आणि ₹500 जी देणारी बाई होती, तिच्याकडे गेल्यानंतर मला तिच्याकडून ₹15 मिळायचे. तर मग मी म्हणायची, की आपण तिच्याकडे गेल्यानंतर आपण का ₹15 कमवायचे? आपण काहीतरी असं केलं पाहिजे, की तिच्याकडे गेल्यानंतर आपल्या इन्कम थोडी वाढली पाहिजे. म्हणजे इन्कम म्हणजे तसं अ, आम्ही छान वेल सेटल होतो. तरी सुद्धा आपल्याला पैसे कमवणं कोणाला आवडत नाही. तर मग मी सुरुवात केली अगरबत्ती बनवणे, सेंट बनवणे. कारण माझ्या घरामध्ये भरपूर अगरबत्त्या वगैरे म्हणजे प्रत्येक घरामध्ये अगरबत्ती ही लागतेच आणि कोणी कुठे चाललं की सेंट हा लागतोच. म्हणून म्हटलं चला आपण सुरुवात तर चांगल्या ह्याने करूया. सुगंधित प्रॉडक्ट आपण बनवूया आणि माझं बालपण बॉम्बेसारख्या ठिकाणी गेलेलं आणि मला तिकडची पूर्ण माहिती होती. कुठे काय मिळतं, बुलेश्वर, क्रॉफेट मार्केट सगळीकडे गल्लोनी गल्ली मला माहिती आहे. तर त्यामुळे मी तिथे थोडं सामान आणलं अगरबत्ती, सेंट आणि मी जिथे जाईल ना, तिथे मी घरात म्हणजे त्यांना द्यायची, घरात बनवायची. माझा मुलगा ज्युनियर के-जीमध्ये होता, मुलगी सेकंडला होती. तर माझा मुलगा बघायचा, की आई काय करतीये? आई तू अगरबत्ती बनवते, मी तुला पॅकिंग करू का? असं तसं करता मग अगरबत्ती आणि सेंटचा छान बिझनेस चालू होता आणि त्यात माझं पार्लरचा कोर्स केला होता लग्नाच्या अगोदर. तर तो सुद्धा कामी आला. कारण मी ज्या महिलेच्या घरी गेली, तिच्याकडे गेल्यानंतर ती बोलायची की तुझी स्किन छान आहे, तुझे हेअर छान आहेत. तर मग मी माझे सगळं काहीही लपवून न ठेवता मग मी सांगायची, की मी हे प्रॉडक्ट वापरते, मी ते करते. मग त्या महिलेचे म्हणजे प्रत्येक स्त्रीचं मी घरात गेल्यानंतर कलेक्शन करायची, माझे प्रॉडक्ट द्यायची आणि त्यांचे प्लस फेशियल कर, कोणचा हेअर कट कर, हेअर स्पा कर, असं करत माझं पार्लरचं सुद्धा एक सुरू झालं. तिथून पण मला इन्कम यायला लागली आणि ते करता मी कोणाच्या घरी गेली, तर जॉइंट फॅमिलीमधले राहणारी एक आदर्श सून म्हणून मी त्या कोणाच्या घरी गेली ना, की लगेच किचनमध्ये जायची, की कोण काय बनवत असेल ना, तर लगेच त्यांना मदत करायची. तर मदत करता म्हणे, "विजू तू खूप छान हे बनवतेस, मग तू मला बनवून देशील का?" तर मी म्हटलं, "नाही, मला तर असं मी कधी असं केलेलंच नाहीये." म्हणून मी बिर्याणी वगैरे मुलांच्या बर्थडे पार्टीला वगैरे बनवली. कोणी आले गेस्ट, की ते खायचे, की बिर्याणी खूप छान बनवले, स्नॅक्स खूप छान बनवले. तर मला सुरुवातीला शेजारी, मैत्रिणी थोड्या माझ्याकडून बिर्याणी वगैरे घेऊन जायच्या. पण असा एक वेळ आली, की अ, त्या म्हणाल्या, की "नाही असं तू किती दिवस देणार? तर तू आम्हाला विकत दे." तर आता बिर्याणी बनवून मी हे करू, तर म्हटलं चालेल ठीक आहे. मग 1 किलो बिर्याणीपासून सुरुवात केली आणि मी घरामध्येच बनवते. मला असं मोठं असं शेगडी वगैरे असं काही नाहीये.
तर आपल्याला बरोबर एका शेगडीवर 5 किलोपर्यंत बिर्याणी होऊ शकते. तर मी त्या बिर्याणीच्या ऑर्डर घ्यायला लागली. माझं पार्लर चालू होतं, कलेक्शन चालू होते, अगरबत्ती, सेंट सुद्धा चालू होते. मुलं माझी बघत होती, आई काय करते, कशी करते, बाबा काय करतात. बाबा सकाळी जातात, संध्याकाळी येतात. पण बाबा आपले काम करतायत, तशी आई सुद्धा काम करते. हे माझ्या मुलांना ना लहानपणापासूनच त्याने बघितलेलं आहे. संस्कार म्हणजे आपण संस्कार वर्गामध्ये गेल्यानंतर संस्कार देतो असं नाहीये. कारण हे मुलं आपलंच बघतात आणि आपलं अनुकरण करतात. मग मी माझे ते सुरू झालं. मग नंतर जसं मुलं मोठी होत गेली, तसं मग माझे ऑर्डर्स वगैरे वाढायला लागले आणि मग मी दिवाळी फराळचा पण ऑर्डर घेतली. कारण लाडू, करंज्या, चकलीमध्ये तर माझा नंबर 1 हात आहे. त्यामुळे विजू चकली बनवणार म्हटल्यानंतर आम्हाला पण विकत दे. तर मग लगेच 2006 मध्ये जेव्हा आम्ही सेपरेट राहायला लागलो, तेव्हा मी दिवाळी फराळ सुद्धा आम्ही चालू केला. तर दिवाळी फराळ माझे कलेक्शन चालू होतं, बिर्याणीच्या ऑर्डर चालू होत्या आणि त्यातल्या त्यात मुलं मोठी होत होती. पण मला सगळ्यात जास्त मी सगळं करेल, पण मला माझ्या मुलांना एक सुजाण नागरिक घडवायचं होतं आणि त्यांना घडवण्यासाठी मी एकच बिझनेस घेऊन खूप पुढे गेली नाही. पण मी जे काही करत होती, ती घरात करत होती, मुलांच्या समोर करत होती आणि मुलांना ना ते आपोआप ते ज्ञान येत गेलं, की आई काहीतरी आपली बिझी आहे. ते कुठे गेले की माझी आई हे करते, ते करते. छान वाटतं ऐकायला. पण मुलांना म्हटलं, "बाळांनो, तुम्ही हे माझं बघताय खरं." मुलं माझी पाहत होती, की आई काय-काय करते ती. तर मग जेव्हा मुलं माझी मोठी झाली आणि माझी मुलगी 2018 मध्ये मास्टर करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेली. ती गेल्यानंतर मग मला थोडंसं हे झालं, की मुलगी गेली आणि थोडंसं जरा आईच्या बरोबर ती असणार त्यामुळे थोडंसं काही स्वयंपाक वगैरे बनवला तरी मला असं वाटायचं, की शिवानीने हे आवडतं, ते आवडतं. मग तिला फोन कॉल, की "आई हे कसं करायचं? ते काय करायचं?" मग लॉकडाऊनमध्ये पण माझ्या शेजारी इकडचे-तिकडचे तेव्हा तर सुरुवात खूप पदार्थांनी सुरुवात केली. लॉकडाऊनमध्ये सगळ्या जणी, सगळ्या गृहिणी ना छान असं स्वयंपाक बनवणं, हे बनवणं त्यात बिझी राहिल्या. मग त्याच दरम्यान मला सारखे फोन यायचे, की हे कसं बनवायचं? ते कसं बनवायचं? तर मग मी म्हटलं, आपण सगळ्यांना फोन करून सांगतोय, मला शिवानीला व्हिडिओ कॉलमध्ये तिला सांगायचं असतं कशी रेसिपी काय. तर मग मी YouTube चॅनल सुरू केला. YouTube चॅनलमध्ये छानपैकी 2-3 दिवस झाले, की एक-एक रेसिपी घालायची आणि एक-एक रेसिपी छान म्हणजे माझं रिस्पॉन्स पण खूप छान मिळाला आणि पण एक रेसिपी केल्यानंतर माझ्या मुलाला, छोट्या मुलाला, की आता एडिटिंग कर. सारखं त्याच्या मागे लागायला लागायचं, की एडिटिंग कर. तर तो कसा एडिटिंग करतो, काय करतो हे सगळं बघून घेतलं आणि मी ती एडिटिंग पण करायला लागली. म्हणजे व्हिडिओ शूट करायचा, सगळं ते आवरायचं आणि व्हिडिओ एडिटिंग करून अपलोड करायचा. त्याच्यामध्येच माझी मुलगी डिझाइन क्षेत्रात असल्यामुळे तिच्या कबोर्डमध्ये भरपूर असे कलर्स वगैरे सगळं होतं. कागद म्हणजे लॉकडाऊनमध्ये कोणाला काही मिळत नव्हतं, पण मला तिचा पूर्ण असा खजाना मिळाला. कागद होते, A3 साइजचे पेपर्स होते, कलर्स होते. मग मी ते म्हटलं मला तर थोडंसं मला ड्रॉइंगची वगैरे पण आवड होती. मग मी काय करायची व्हिडिओ शूट करायची, व्हिडिओ अपलोड केला, की खूप थकायला झालं ना, का मग मला एक छान असं हे मिळालं होतं, की एक पेपर घेतला, कलर्स आहेत, आपण काहीतरी पेंटिंग करूया. असं सहज म्हणून पेंटिंग करायला लागली, तर त्या लॉकडाऊनमध्ये मी 80 पेंटिंग्स केल्या. म्हणजे डोक्याला खूप असे थकले ना, का लगेच पेंटिंग करायची आणि कलर आणि माझं एवढं नातं जमलं ना, की कितीही मी थकली तरी मला कलरशी खूप छान रिलॅक्सेशन वाटायचं. तर असं करता-करता मग मी मुलीला प्रिमिक्स बनवायला लागली, की मुलीला प्रिमिक्स पाठवायला लागली, की तिला पटकन स्वयंपाक व्हावा किंवा पटकन रेडी टू ईट खाण्यासाठी मी ते पदार्थ करायला लागली, प्रिमिक्स बनवायला लागली आणि ते सुद्धा मी पाठवायला लागली. कोणाच्या ना कोणाच्या थ्रू कोणी तिचे कलीग्स इंडियामध्ये आले, की शिवानी सांगायची, की "मम्मी ते येतंय त्याला तू पाठवून दे." तर 6 ते 7 वेळा ह्या म्हणजे माझे प्रिमिक्स छान प्रकारे गेले. 1-1, 2-2 किलो गेले. पण गेल्या 6 महिन्यामध्ये एक असं झालं, की 2 किलो प्रिमिक्सचं मेलबर्न एअरपोर्टला ते बघितल्याबरोबर ते फेकून दिले. कारण त्याच्यावर ब्रँड नव्हता, त्याच्यावर कोणतं नाव नव्हतं, काही नव्हतं. तर मुलगी म्हणते, "मम्मी काही टेन्शन नको घेऊस. जे मिळालंय ना, आता त्याच्यातून तू शिक, की तू तुझा स्वतःचा आता आपण ब्रँड काढूया." आणि आत्ताच मी ह्या प्लॅटफॉर्मवर सांगतेय, की आम्ही स्वतःचा एक ब्रँड काढलेला आहे आणि आता तो लाँच करणार आहे. मॉम मेड द टेस्ट ऑफ होम. म्हणजे जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. मसाले जर फेकले नसते, तर मी माझ्या स्वतःच्या ब्रँडसाठी
ब्रँड बनवला नसता आणि मी फूड लायसन काढलेलं आहे. फूड लायसन काढल्यानंतर छान प्रकारे ब्रँडिंग केलेलं आहे आणि ते लॉन्च करणार आहे आम्ही थोड्या दिवसामध्येच. आणि आता दिवाळी फराळ आहे तर त्यामध्ये चकली पीठ, भाजणी पीठ सगळं म्हणजे कोणत्या प्रकारची पिठं ती पण सुद्धा मी बनवून विकते. मोदक बनवून विकते. व्हेज, नॉन-व्हेज म्हणजे मी सुगरण आहे, आर्टिस्ट आहे आणि एक छान उत्तम आई आहे. कारण माझ्या मुलांनी दोघांनी पण मी माझा स्ट्रगल म्हणता येणार नाही, की माझे छंद मी बाहेर काढत होती, की मला काय करायचंय, काय नाही. तर ते माझ्या मुलांनी जवळून बघितलेलं आहे. आणि माझी मुलं आता छान प्रकारे दोन्ही सेटल झालेली आहेत. माझी मुलगी मेलबर्नमध्ये असते. एम-एस करून छान जॉबला लागली आणि मुलगा माझा केबिन क्रू विस्तारा एअरलाइन्सला आहे आणि आजच तो इंटरनॅशनलला सिलेक्ट झालाय आणि तो ट्रेनिंगला गेलेला आहे. म्हणजे किती छान वाटतं. म्हणजे आपण प्रत्येक गृहिणी ना स्वतःचं आपण करायचंच, की आपले स्वतःचे कलागुण तर जोपासायचे. पण आपल्या मुलांनाही संस्कार द्यायचे. कारण जेव्हा ती गृहिणी स्वतः करत असते ना, मुलं पाहत असतात आणि त्याचे अनुकरण करत असतात. म्हणजे असं करता-करता अजून खूप पुढे जायचंय आणि आता माझी 50शी आलेली आहे. पण मला आता पुन्हा अजून काय-काय शिकायचंय, भरपूर शिकायचंय, भरपूर काय-काय करायचंय आणि अशा ह्या प्लॅटफॉर्मवर जर असं मनोगत व्यक्त करायला लागलं ना, की अजून प्राउड फील होतं आणि अजून मला खूप करायचंय. कारण मी पुन्हा या प्लॅटफॉर्मवर येईल तेव्हा माझा अजून काहीतरी नवीन वेगळा बिझनेसही असेल, हे मी सांगते. मी आता आभार म्हणजे एल-एम-के ग्रुपचं मानतेय. कारण ह्या ह्या ग्रुपमध्ये काय होतं, की एवढ्या बायकांचं म्हणजे पोस्ट येतात आणि त्यांच्या जवळून आम्हाला हाईड पोस्ट असतात आणि त्यांच्या सगळ्या व्यथा लिहिलेल्या असतात. तर ते वाचून भरपूर जणी त्यांना छान प्रकारे हे सांगतात, की असं कर, तसं कर. म्हणजे हा ना लेक माहेर कट्टा हा माहेरचा कट्टा झालेला आहे. आणि या माहेरच्या कट्ट्यामध्ये आम्ही जातो, मन मोकळं करतो. आपल्या कशा आया, मावश्या आपल्याला एकदम जीव लावून सांगतात, सल्ले सांगतात तसं. एकदा लेक माहेर कट्ट्यावर जायचं, आपलं काही बोलायचं, तिथून चेअरअप व्हायचं, पुन्हा आपल्या कामाला लागायचं. तर सारिका मॅमने आम्हाला हा छान असा लेक माहेरचा कट्टा बनवून दिलेला आहे. त्याबद्दल मी सर्वात प्रथम सारिका मॅमचे आभारी आहे आणि असेच भरपूर हा कट्टा मोठा हो, कारण एवढ्या सगळ्या गृहिणी एकत्र आल्या ना, का माहेरचा कट्टा नाही अजून त्या कट्ट्याला पण अजून मोठं नाव देता येईल, असं मी बोलते. थँक यू.